या घडीची महत्त्वाची बातमी अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाचा माफीनामा आहे। माझ्याकडून जे कृत्य झालं ते फार चुकीचं होतं असं गौरव आहुजा म्हणतोय। मी जनता आणि पोलिसांची माफी मागतो असं आहुजाचं विधान आहे। पुढच्या 8 तासात मी येरवडा पोलीस ठाण्यात सरेंडर होईन असंही गौरव आहुजानं म्हटलंय। मद्यधुंद गौरव आहुजाचे रस्त्यावर अश्लील चाळे होते। माफी मागतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय, पाहूया आपण। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। सॉरी। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। यांच्याकडून अमोल काळदिकमध्ये या सगळ्या संदर्भात खरं तर 12 तासानंतर गौरव आहुजा याला उपरती आलेले आहे आणि त्यांनी एक माफीनामा असलेला व्हिडिओ आहे तो सुद्धा शेअर केलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी जे कृत्य त्यांनी केलेलं आहे त्याचा पस्तावा त्याला झालेला आहे आणि एक चान्स द्या असं सुद्धा त्यांनी विनवणी आहे ती सुद्धा केलेली आहे। पण माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका असं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आणि पुढच्या काही तासांमध्ये तो येरवडा पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा सरेंडर होईल असं सुद्धा म्हटलेलं आहे। गौरव आहुजा आणि त्याचा जो मित्र आहे यांच्या दोघांवर देखील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारण की जे कृत्य सकाळी गौरव आहुजा यांनी केलेलं आहे, भर रस्त्यामध्ये त्यांनी लघुशंका केली आणि जे अश्लील कृत्य केलेलं होतं त्यानंतर खरं तर गौरव आहुजा याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता आणि गुन्हा त्याच्यावर दाखल झाल्यानंतर आता तो सरेंडर होण्याच्या सुद्धा तयारीत आहे। पण हा नेमका व्हिडिओ त्यांनी नेमका कुठून रिलीज केलेला आहे हे ठिकाण मात्र समजू शकलेलं नाहीये। मात्र पुढच्या 8 तासांमध्ये तो येरवडा पोलीस ठाण्यामध्ये हजर होईल असं स्वतःहून त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीने त्याला अटक करतात, पुढची कारवाई नेमकी कशा पद्धतीने करतात, कारण की गौरव आहुजा याचा मागचा रेकॉर्ड जर आपण पाहिला तर याआधी सुद्धा त्याच्यावर खंडणीचा आणि क्रिकेट बेटिंगचा गुन्हा आहे तो सुद्धा दाखल झालेला पाहायला मिळते आणि त्यामुळे आता माफीनामा तर त्यांनी जाहीर केलेला आहे, पण कायदेशीर कारवाईला त्याला सामोरं जावं लागणार आहे आणि त्यामुळे पोलीस कशा पद्धतीने आता पुढची कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण 12 ते 13 तासानंतर गौरव आहुजा यांनी एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी माफीनामा सुद्धा प्रसिद्ध केलाय। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। उशिरा गौरव आहुजाला शहाणपणा आलेला आहे, उपरती सुचली आहे। आता उशिरा का होईना पण त्यांना माफी मागितलेली आहे, पण गौरव आहुजावर गुन्हा दाखल झालेला आहे। माफी जरी मागितली तरी आता माफी नाही असाच पवित्रा घेतला जातोय आणि त्या दृष्टिकोनातून येरवडा या ठिकाणी आपण हजर होऊ अशी भूमिका गौरव आहुजाकडून घेण्यात येते। येरवडा डिव्हिजनला हजर होणार आहे, विनंती करतो प्लीज माझे कुठल्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका। मी पुढच्या 8 तासात येरवडा डिव्हिजनला हजर होणार आहे, विनंती करतो प्लीज माझे कुठल्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।